विधानसभेवेळी 2 जण मला भेटायला आले होते. 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी ते देत होते, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला. पवारांना भेटलेली ती 2 माणसं नेमकी कोण? त्यामुळे आता तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. शरद पवार यांनी केलेला हा मोठा गौप्यस्फोट, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलं तापण्याची शक्यता. तर शरद पवारांनी काय गौप्यस्फोट केला आपण पाहूया. विधानसभा निवडणुकीवेळी मी दिल्लीत असताना माझी 2 जणांनी भेट घेतली. 160 जागा निवडून आणण्याची 2 जण गॅरंटी देत होते. त्या दोघांची भेट मी राहुल गांधी यांच्यासोबत घडवून दिली. या प्रकरणात पडायला नको असं राहुल गांधी म्हणाले. या मार्गावर न जाण्याचा माझा आणि राहुल गांधी यांचा निर्णय झाला, असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय. आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. आता असंच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला लागले, 2 लोक, आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत. आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती, आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळेस दुर्लक्ष केलं. आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी वेळ घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा वेळ कसा जाईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. आणि शरद पवारांच्या या गौप्यस्फोटावर अधिक संवाद साधण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते नाना पटोले हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला मी दरेकर आपल्याकडे येतो. दरेकरजी, शरद पवारांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. एकीकडे राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करतात, तर दुसरीकडे आता शरद पवार यांचा हा मोठा गौप्यस्फोट की 2 जण माझ्याकडे आले होते विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी ते देत होते, असा मोठा दावा किंबहुना गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. मला वाटतं हा गौप्यस्फोट नसून बालबोध अशा प्रकारचा हास्यस्फोट आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. ती लोक कधी आली होती, पवार साहेब सांगतायत कधी, आणि पवार साहेबांच्या ज्येष्ठ अनुभवी आणि बुजुर्ग नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे खरोखर हास्यास्पद आणि आश्चर्यकारक आहे. त्यांना जर 2 माणसं भेटली होती तर त्याच क्षणी त्याने त्या ठिकाणी तक्रार पोलिसांकडे, निवडणूक आयोग किंवा संबंधित यंत्रणांकडे का केली नाही, अशा प्रकारचा प्रश्न निश्चितपणे येतो. मग तुम्हाला ते समजून घेऊन त्याचा उपयोग करायचा मोह झाला होता का? तसं जर नसतं तर त्या ठिकाणी राहुल गांधींकडे आपण त्यांना का घेऊन गेलात, तिथेच का त्यांना नाकारलं नाहीत किंवा कारवाई केली नाहीत? आता या ठिकाणी माझं स्पष्ट मत आहे, हा गेम प्लॅन आहे. केंद्रात राहुल गांधींनी पूर्ण होऊ द्या ना, म्हणजे केंद्रात राहुल गांधींनी प्रेझेंटेशन देऊन यंत्रणांविषयी संभ्रम निर्माण करण्याचा जो पहिला प्रयत्न केला त्याचा दुसरा टप्पा आहे. आणि असंच टप्प्याटप्प्यानं आता जनतेच्या मनात विश्वास निर्माण करू शकत नाही,
तर यंत्रणांवर अविश्वास निर्माण करायचा. लोकसभेत जसं नॅरेटिव्ह सेट बरोबर आहे. प्रवीणजी नाना पटोले देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नाना, एकीकडे शरद पवारांचा हा गौप्यस्फोट, मात्र दुसरीकडे हा गौप्यस्फोट हास्यास्पद असे असं दरेकर म्हणतात. मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी हे पहिल्यांदा नाही, विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातही या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं. कारण की आता आपण थोडंसं विसरून जातो मधल्या काळामध्ये. पवार साहेबांनी त्याच काळात ही भूमिका मांडलेली होती. माझ्याकडे लोक आलेली होती, पण मीच नाही म्हटलं. राहुल गांधींकडे हे लोक घेऊन गेले नाहीत. ते थोडंसं दरेकरांनी थोडंसं जास्त ऐकून घेतलं. ते राहुल गांधींना पवार साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीचे मॅनिप्युलेशन करून निवडणुका जिंकून देतात, अशा पद्धतीचं मत मांडलं. आणि राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला जनतेच्या दरबारात या पद्धतीचं मॅनिप्युलेशन निवडणुका नाही, जनतेच्या आशीर्वादाने निवडणुका जिंकायच्यात, अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. हे पवार साहेबांचं हे पहिलं नाही आहे. 6 महिन्याच्या पहिले सुद्धा पवार साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. एक दुसरा मुद्दा असा आहे की मी ज्यावेळेस हे निकाल आले त्यावेळेस मी जी भूमिका मांडलेली होती, जी राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात आहेत, की वोटर वाढले कुठले, 46 लाख, 76 लाख मतं 5 वाजताच्या नंतर झालेली आहेत, ते कोणत्या बूथवर झाली, त्याचे फक्त आम्हाला फुटेजेस आपण दिले पाहिजेत, हे आम्ही निवडणूक आयोगाला मागणी केली. पण निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला पत्र दिलं आणि त्या पत्राच्या आधारावर केंद्र सरकारने 48 तासात, म्हणजे हे तुम्हाला पॉइंटेड मी तुम्हाला सांगतो, 48 तासात केंद्र सरकारने नियम बदलवलेत आणि नियम बदलवून सांगितलं की हे फुटेजेस दाखवता येणार नाही, त्याच्यामुळे गोपनीयतेचा भंग होईल. अहो, आमचं मागणी काय, तुम्ही जे जी लाईन लागतात 6 वाजताच्या नंतर, त्या लाईनचे आम्हाला फुटेजेस पाहिजेत. तुम्ही ते फुटेजेस दाखवायला गोपनीयतेचं काय भंग होतं, कशाला लपवतात? लोकशाहीचा खून करायला तुम्ही लोक निघालात, किती लपवणार तुम्ही? लोकांमध्ये उद्रेक आहे आणि ह्या उद्रेकाचं एका दिवशी जेव्हा स्फोट होईल त्यावेळेस काय होईल या लोकांचं मला माहिती नाही. पण आमचं सगळ्यांचं दायित्व जातं, मग माध्यमाचं असेल, विरोधी पक्षाचं असेल, सत्ता पक्षाचं असेल, की या सगळ्यांचं दायित्व जातंय की लोकांच्या मताचं सरकार यावं, विश्वासाचं सरकार यावं, लोकांच्या मतदानातून व्हावं. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. शरद पवारांनी हे वक्तव्य राहुल गांधी यांच्या आरोपानंतर केलं आहे आणि शरद पवारांनी अजून एक महत्वाचा मुद्दा विचारलेला, उपस्थित केलेला आहे. दरेकरांना मी त्या संदर्भात प्रश्न विचारतोय की निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी प्रश्न विचारलाय, भाजप नेते का बोलतायत, मुख्यमंत्री का बोलतायत, आयोगाकडून उत्तर अपेक्षित आहे. माझा मुद्दा तोच आहे ना. पवार साहेबांनी 6 महिन्याच्या पहिले या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातच हा मुद्दा उपस्थित केलेला होता की माझ्याकडे लोक आली होती. मग त्यांची पण यंत्रणा लावली होती. पवार साहेबांनी त्या काळात यंत्रणा लावली होती की मॅनिप्युलेशन होत नाही असं पवार साहेबांनाही वाटत होतं. मग पवार साहेबांकडे काही लोक आली, मग पवार साहेबांनी त्यांना घेऊन गेले नाही. राहुल गांधीजींना त्यांनी सांगितलं की अशी लोक आली, तर राहुल गांधींनी सांगितलं की आपल्याला असं कुठलंही मॅनिप्युलेशन निवडणुका जिंकायच्या नाहीत, आपल्याला लोकशाहीच्याच मार्गाने जावं लागेल, अशा पद्धतीची भूमिका राहुल गांधींनी मांडली. तीच पवार साहेबांची पण भूमिका होती. आणि मूळ प्रश्न आहे की आम्ही आयोगाला प्रश्न विचारतो की बीजेपी वाले काय मदत देतात, तो एक प्रश्न. ना हाच मुद्दा मला दरेकरांना विचारताय. पवारांनीही तोच मुद्दा उपस्थित केला आहे की आयोगानं उत्तर देणं अपेक्षित आहे, मुख्यमंत्री का बोलतायत. दरेकरजी नाही, एक लक्षात ठेवा, संविधानानं निर्माण केलेल्या ज्या अथॉरिटी आहेत, मग निवडणूक आयोग असतील, इतर अथॉरिटी असतील, त्याचं रक्षण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे, केवळ आयोगाची जबाबदारी नाहीये. आपण जेव्हा राजकीय पक्ष म्हणून होतो आणि एखादा विषय जेव्हा ऐरणीवर येतो, त्यात भूमिका मांडणं म्हणजे लगेच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं, असं मांडणं म्हणजे पूर्वग्रह दूषितपणाचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि निवडणूक आयोगानं ऑलरेडी उत्तर दिलं होतं आणि आता निवडणूक आयोग सांगताय ना, तुम्ही ऍफिडेव्हिट द्या, काय पाहिजे ते आम्ही त्या ठिकाणी देतो, पण यांना उत्तर नको आहे. यांना त्या ठिकाणी हा प्रश्न अनुत्तरित राहिला पाहिजे, याचं राजकारण करता आलं पाहिजे, याचा नॅरेटिव्ह सेट करता आला पाहिजे. त्याच्यामुळे झोपेचं सोंग घेऊन या ठिकाणी हा गेम प्लॅन यांचा सुरू आहे आणि आपल्याला झोपलेल्याला जागा करता येतं. सोंग केलेल्याला गदा हलवलं तरी तो त्या ठिकाणी जागा होत नाही. आपण क्रोनॉलॉजी बघा, राहुल गांधी तिकडे प्रेझेंटेशन दिलं, निवडणूक आयोगावर त्या ठिकाणी आगपाकड केली, अविश्वास दाखवला, लगेच पवार साहेब 2 दिवसांनी सेम विषयावर निवडणूक आयोगाला
आणि यंत्रणा मॅनिप्युलेशनवर बोलतायत. आणखी एखाद 2 दिवसांनी तिसरा बोलेल. आणि जनतेच्या दरबारात जे आमचे मित्र नाना बोलतायत, बरोबर. हे जनतेच्या दरबारात जाणं आहे की रडीचा डाव आहे? दरेकरजी त्याच्यामुळे मला वाटतं जनतेच्या दरबारातच न्याय मिळत असतो. बरोबर. त्यासाठी प्रयत्न करा. रडीचे डाव असं मॅनिप्युलेशन, असं नॅरेटिव्ह सेट करून लोकसभेला एकदा जनता बोलली, आता तरी लगेच तुम्हाला अशा प्रकारच्या नॅरेटिव्हचा उपयोग होणार नाही. बरोबर आहे दरेकरजी. करा. शरद पवार लोकांचा गौप्यस्फोट मेहनत करताना करा. 2 व्यक्ती माझ्याकडे आले होते असं म्हणतायत, मात्र त्या 2 व्यक्तींची नावं त्यांनी सांगितलेली नाहीयेत. त्यामुळे ती 2 व्यक्ती कोण असा प्रश्न मात्र निर्माण होतोय. आपल्या दोघांकडून उत्तर अपेक्षित आहे. माझा मुद्दा आहे. माझा एक मुद्दा आहे. प्रवीणला माझा एकच सवाल आहे. प्रवीण, की 48 तासात तुम्ही हे फुटेजेस न देण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने केला तो कशासाठी केला? त्याचं उत्तर द्यायला पाहिजे ना आता भाजपने, कारण की केंद्र सरकारशी संबंधित आहे. तुम्ही का असा नियम बदलवला 48 तासात? फुटेजेस द्यायला काय अडचण होती तुम्हाला? दरेकरजी उत्तर द्या. अशा प्रकारचा कुठलाही केंद्र सरकारने निर्णय बदलवलेला नाही. आम्ही तुम्हाला निवडणूक ऐका ना, आणि त्याच्या पुढे नानांचं म्हणणं खरं आहे असं मी मानतो. संसदेत तुमचे खासदार काय झोका काढत होते का? तुमचे विरोधी पक्ष नेते आता अधिवेशन आहे ना संसदेत. अरे संसदेत पण बोलू शकतो ना अधिवेशनात. त्याच्यासाठी ते व्यासपीठ आहे ना. आता मीडियात बोलून संभ्रम निर्माण करण्यापेक्षा जे प्लॅटफॉर्म संसदेचं आहे तिथे काय झालं बोलू देत नाही. अरे बोलतात ना अर्धा 1-1 तास राहुलजी भाषण करतात. याच्यावर का नाही बोलले? या विषयावर कुठे बोलू देतात ते? हे रडीचा डाव आहे ना. बोलू देतात. पार्लमेंट बघता तुम्ही पार्लमेंट बघा. पार्लमेंट बघा. तुम्हाला लोकशाही म्हणाले ना मागणी केलेली आहे ना. मागणी केलेली आहे. न्याय व्यवस्थेकडे जा. आपलं जाणार ना. पण लोकसभेचा तुम्ही विषय मांडला. अरे लोकसभेचा इश्यू मांडला म्हणून मी तुम्हाला सांगतो. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या या सगळ्या काट कारस्थानाच्या बाबत लोकसभेमध्ये चर्चा मागितली गेलेली आहे. पण मोदीजी तुम्हाला चर्चाच द्यायला तयार नाही. तुम्ही कशाला लपवताय? निवडणूक आयोगाला कशाला पाठीशी घालताय? त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. रडीचा डाव खेळून उपयोग होणार नाहीये. आता हे प्रेझेंटेशन नंतर पवार साहेबांची भूमिका, उद्या परवा आणखी कोणतरी त्यावर बोलेल आणि असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा गेम प्लॅन आहे. तो सक्सेस होणार नाही. लोकांसमोर तुमचा रडीचा डाव उघडा होणार आहे. तुमचं सरकार आल्यानंतर लोकांनी साधं स्वागत नाही केलं. हो, तुम्हाला पत्रक काढावं लागलं तुमच्या लोकांना का आमचं स्वागत करा म्हणून. अरे मतदानात स्वागत केलं ना. आमचं स्वागत मतदानात लोकांनी निर्णय देणं हेच त्या पक्षाचं स्वागत असतं. ना एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो की निवडणूक आयोग राहुल गांधींकडून ऍफिडेव्हिट मागताय आणि राहुल गांधी उत्तर देतात की मी संसदेत काय द्यायला प्रॉब्लेम आहे? हो, ऍफिडेव्हिट कशासाठी मागायचं? काय कारण आहे सांगा. चला, त्याच्यासाठी मागायचं. या देशातल्या सामान्य माणसाला सुद्धा त्याच्या मताचा अधिकार आहे. माझं मत, मी अमुक माणसाला मारलं त्यालाच मतदान गेलं की नाही ही शंका व्यक्त करायची या देशाच्या प्रत्येक माणसाला अधिकार आहे. कोर्टामध्ये एखाद्या जर आपल्याला मत मांडायचं असेल तर कोर्ट त्या ठिकाणी ॲफिडेव्हिटवर घेतो. कारण अशा प्रकारचे निराधार त्या ठिकाणी बेताल आरोप करणारी लोक खूप आहेत. मग कोर्ट म्हणतोय ॲफिडेव्हिटवर तुमचं काय सांगणं आहे सांगा. त्याला ऑथेंटिसिटी येते. मी तुम्हाला सांगतो, ज्याला रडायचंच आहे त्याला ॲफिडेव्हिट द्यायला प्रॉब्लेम आहे. अरे बाबा ऐका हो, राजीव गांधींनी घटना दुरुस्ती करून निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिली. स्वायत्तेच्या आधारावर निवडणूक आयोगाने ही पारदर्शक निवडणूक घ्याव्या त्यासाठी ही भूमिका मांडलेली होती. घटनेला अजून ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाहीला ताकद देण्यासाठी राजीव गांधींनी केलेला तो प्रयत्न होता. बरोबर आहे. आज या देशाच्या प्रत्येक माणसाला, फक्त राहुल गांधीलाच नाही, या देशाच्या प्रत्येक माणसाला सुद्धा माझं मत मी दिलेल्याच व्यक्तीला मिळालं की नाही हे तपासायचा अधिकार त्याचा आहे. ही मागणी त्या निवडणूक आयोगाने त्यांना स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी सगळं दाखवलं की कसे मतदान डबलिंग झाले, एक इमारतीमध्ये 17 हजार मतं कशी वाढवली गेली, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला त्याला ॲफिडेव्हिट लागतं. दरेकरजी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर शरद पवार यांनी हा मोठा दावा केलेला आहे, मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मात्र आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. खूप खूप धन्यवाद नानाजी आणि दरेकरजी, आपण आमच्याशी